वंचित बहुजन आघाड़ी के अणुशक्ति नगर के उम्मीदवार सतीश राजगुरु ने कार्यकर्ताओं और पदाधिकारियों के शिविर में लोगों से स्थानीय मुद्दों पर वोट मांगने की बात कही। सतीश राजगुरु का कहना है कि अणुशक्ति नगर में हमेशा से ही बाहर का उम्मीदवार जीतता रहा है, जिसका यहाँ की समस्याओं से कोई लेना देना नहीं रहा है। इस वजह से अणुशक्ति नगर अब पीछे ही रह गया है, जबकि इसे देश के और कम से कम महाराष्ट्र के सभी विधानसभा क्षेत्रों में सबसे आगे होना चाहिए था। उन्होंने लोगों से अपील की है कि वह लोगों के घरों तक जाएं और यह बात बताकर वोट मांगे। इस दौरान कई कार्यकर्ता और पदाधिकारी मौजूद थे। वंचित बहुजन आघाडी अणुशक्ती नगर विधानसभाच्या माध्यमातून आज आम्ही कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेत आहोत वाशीनाका या ठिकाणी। वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने आणि तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर यांनी जो विश्वास माझ्यावरती टाकला की आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अणुशक्ती नगर विधानसभा ही पूर्ण ताकदीने लढू शकतो। त्यामुळे तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, अणुशक्ती नगरच्या मतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। कारण आजपर्यंत इथे अणुशक्ती नगरमध्ये कोणीही स्थानिक उमेदवार नव्हता, किंबहुना कोणत्याही पक्षाने प्रस्थापित पक्षाने इथे स्थानिक उमेदवार देऊ केला नाही। त्याच्या पाठचं कारण त्याच्यामुळे लोकांमध्ये खूप जास्त असंतोष होता आणि स्थानिक उमेदवार मिळाल्याच्या नंतर जो लोकांच्या हिताचा विचार करतोय, लोकांच्यासाठीचं काम करतोय, अशा उमेदवाराला तिकीट वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मिळाल्यामुळे खूप सारा या ठिकाणी युवामध्ये, वृद्धांमध्ये आणि स्थानिक मतदारांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे। आपण प्रश्नच नाही, सर्वजण आरोप का करतायत? कारण त्याच्या पाठीमागचं कारणच हे आहे की जर इथला स्थानिक उमेदवार असता तर त्याला त्या समस्येची माहिती असते। जर इथला तो स्थानिक उमेदवारच नाही, त्याने इथल्या समस्या जाणल्याच नाहीत, त्याने इथल्या समस्या भोगल्याच नाहीत, तर मात्र या ठिकाणी ते प्रॉब्लेम्स कंटिन्यू राहील। कारण आपण जर इथे पाहिलं, इथे अणुशक्ती नगर संपूर्ण असेंब्लीमध्ये अणुशक्ती नगर असेंब्ली ही सर्वात डेव्हलप्ड विधानसभा असायला पाहिजे होती। 288 विधानसभेमध्ये अणुशक्ती नगरमध्ये सर्व गव्हर्नमेंट रेकग्नाइज कंपन्या इथे सर्वात जास्त आहेत। BARC असेल, RCF असेल, HPCL असेल, BPCL असेल, टाटा पॉवर, एजिस केमिकल, इंडियन ऑइल सारख्या नामांकित कंपन्या इथे असताना सुद्धा अणुशक्ती नगरचा विकास होत नाही, हे खूप मोठं दुर्दैव आहे। आणि याच बाबतीत कारण आजपर्यंत जर इथे स्थानिक उमेदवार असता किंवा स्थानिक आमदार असता तर नक्कीच एक मोठं भवितव्य इथं घडलं असतं। किंबहुना अणुशक्ती नगर विधानसभा ही सगळ्यात मोठी डेव्हलप विधानसभा म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ओळखली जाऊ शकली असते। आज आपण आपल्या माध्यमातून अनेकदा आपण प्रश्न उचललेले आहेत की तरुणांना इथे रोजगार नाहीये, तरुणांना इथे शिक्षण मिळत नाहीये, इथल्या लोकांचं SRAचं संपूर्ण प्रकल्प बंद आहेत, इथल्या लोकांचं पुनर्वसन आणि पांढरपळ जोड रस्त्याच्या माध्यमातून झालं, पण ते पुनर्वसन जर आपण पाहिलं तर आडव्या झोपडीमधून उभ्या झोपडीमध्ये आणून लोकांना बसवलेलं आहे। आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, जर इथे वंचित बहुजन आघाडीचा स्थानिक चेहरा जर आपण देऊ केला आणि आम्हाला निवडून आणलं तर नक्कीच शताब्दी हॉस्पिटलचं पुनर्वसन झाल्याशिवाय राहणार नाही। इथल्या लोकांचा SRA मुद्दा, रिडेव्हलपमेंटचा मुद्दा तो पूर्णत्वास जाईल। अनेक वर्षापासून आम्ही ह्या वाशी नाक्याचा रोड बघतोय, गेल्या 45 वर्षापासून ह्या वाशी नाक्याचा रोड आहे तसाच आहे। अनेक तरुणांनी इथे दुचाकी सवारांनी इथे त्यांचे प्राण गमावलेले आहेत, पण आजपर्यंत त्यांना कुठल्याही पद्धतीचा न्याय मिळालेला नाहीये। त्या रस्त्याचं डेव्हलपमेंट वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून केलं जाईल। इथे ज्या गोष्टीची तरतूद आहे, ज्या राखीव भूखंड आहेत कॉलेजसाठी, शाळेसाठी, त्या ठिकाणी शिक्षण व्यवस्था सुरू केली जाईल। अनेकांना ज्यावेळेस मला मागच्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला की तुम्ही कॉलेजचा मुद्दा करतायत, गव्हर्नमेंट कॉलेजसाठी इथे जागा नाही, अनेकांनी जागा शोधली नसेल, पण मी सांगतो चिल्ड्रन होम एड सोसायटीमध्ये 55 एकरचा भूखंड हा मोकळा भूखंड आहे आणि त्या ठिकाणी एन्क्रोचमेंट झालेलं आहे। ते एन्क्रोचमेंट जर हटवलं तर 50 एकर किमान जागा आपल्याला कॉलेजसाठी मिळू शकते। असे अनेक
या ठिकाणचे प्रश्न आहेत. मग चिता कॅम्पचं स्लम असेल, महाराष्ट्र नगरचं स्लम असेल, चेंबूर वाशीनाक्याचं स्लम असेल, पांढरापूरचं स्लम असेल, याचं डेव्हलपमेंट जर करायचं असेल तर स्थानिक उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे. त्यावर तुम्ही काय? बघा, हे जे राजकीय प्रस्थापित पक्ष आहे यांना लोकांच्या समस्येशी काही घेणं देणं नाही आहे. रस्सीखेच ही याच्यासाठीच होते कारण ते बघतात कोणता उमेदवार किती पैसे पार्टीला देईल. त्याच्यामुळे जो उमेदवार सगळ्यात जास्त पार्टीला पैसे देईल, फंड देईल, त्या उमेदवाराच्या पारड्यात ते तिकीट पडेल. त्याच्यामुळे त्यांची रस्सीखेच ही कायम सुरू राहील. तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीने मात्र उमेदवार दिलेला आहे आणि आम्ही आमचं काम सुरू केलेलं आहे. कारण आपण अनेकदा पाहिलेलं आहे, कुठून तरी उमेदवार आयात केला जातो, तो उमेदवार पैसेवाला असतो, तो इथे ॲज अ इन्व्हेस्टमेंट करतो आणि तो जिंकल्याच्या नंतर त्याचा प्रॉफिट बघतो. ह्या गोष्टी जर थांबवायच्या असतील तर या ठिकाणच्या मतदारांनी आता शून्य होण्याची गरज आहे. अजून करणार मी माझ्या सर्व 9 तरुण मतदारांना मी आव्हान करेन की आपण आतापर्यंत ज्या यातना भोगलेल्या आहेत, जे चटके सहन केलेले आहेत, त्याचा एकदा पाठीमागे वळून विचार करावा. आजपर्यंत आमच्या आया बहिणींनी जे डोक्यावरती हंडे उचललेले आहेत, पाण्यासाठी वणवण केलेले आहे, ते पाठीमागे वळून त्याचा एक वेळ विचार करावा. लोकप्रतिनिधी निवडायचा असेल तर तो लोकवर्गणीतून निवडायला हवा. आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मतदारांना अपील करत आहोत की आपण आपल्या कमाईमधला 1 रुपया असेल, 5 रुपये असतील, 10 रुपये असतील, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मदत करा आणि आपल्या लोकवर्गणीतून आपण उमेदवार लोकप्रतिनिधी निवडायचा असेल तर आपल्या लोकवर्गणीतून निवडून आणावा. ही आमची मतदारांना अपील आहे. मतदारांना एक मागणी आहे की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवाराला त्यांच्या गॅस सिलेंडर निशाणीला, कारण गॅस सिलेंडर हा प्रत्येकाच्या घरामध्ये आहे आणि दिवसेंदिवस त्या गॅस सिलेंडरचा आर्थिक दृष्टिकोनातून भडका उडत आहे. त्याचे रेट्स, त्याच्या किमती दररोज वारंवार वाढत आहेत. त्याच्यामुळे आम्हाला विशेष महिलांना सांगणं आहे की आपण घरच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरला जाणारा गॅस सिलेंडरचा विचार करावा आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं.